माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी काळेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत ठेवावं। तत्पूर्वी अभिजित काकडे सर यांचं स्वागत माने सरांनी करावं। दादाच्या भाषणाच्या अगोदर संक्षिप्त तुषार आलाय ना, तुषार सांगा। सन्माननीय तुषार शिंदे सरांचंही माने सरांनी स्वागत करावं। भारत माता की वंदे। भारतीय जनता पार्टीचा आवाज हळू यायलाय का माझा आवाज हळू आहे? एकदा जोरात घोषणा। भारतीय जनता पार्टीचा। विठ्ठलराव माने सरांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशासाठी ज्यांच्या शुभ हस्ते आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज इटकूर आणि इटकूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, असे विकास रत्न माजी मंत्री मित्र संस्थेचे उपाध्यक्ष लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटलांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात। आदरणीय दादा, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ, तिन्ही मंडळाचे अध्यक्ष आणि माने सरांनी माझ्या मते स्टेजवरचे 90% नावं सांगितलेत आणि पुढच्या 80% नावं सांगितलेत। ती सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते बंधूंनो, मी माने सर तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। तुम्ही जर थोडा अगोदर जर आला असतात तर आमची आषाढी कार्तिकी यात्रा व्यवस्थित झाली असती, परंतु हरकत नाही। तुम्ही सांगत असताना ऐकत होतो की डॉक्टर साहेबापासून मोठ्या मोठ्या नेत्यांची भाषणं तुम्ही सभागृहात पाठीमागे बसून ऐकली आणि त्याच सोबत स्वेच्छा निवृत्ती घेऊन ज्या समाजातनं आपण पुढे आलोत, ज्या समाजाने आपल्याला घडवलं, ज्या समाजाच्या स्वरूपात आपण पुढे चाललोत, त्या समाजाला काहीतरी देणं लागतो। ह्याच्यासाठी राष्ट्रवादीमधून राष्ट्रीयत्वाची भावना जो भारतीय जनता पक्ष बाळगतो, देव देश धर्मासाठी जो पक्ष काम करतो, त्या भारतीय जनता पार्टीत आज प्रवेश करतात। हे खरं तर अतिशय चांगलं काम आहे, मोठं काम आहे। बघा, ह्यांचं नावच विठ्ठल आहे। दादा, आता विठ्ठलरावच इकडे आल्यावर तिकडे काय राहणार आहे? रोज बातम्या वाचतो आम्ही, कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षात जायचं म्हणतंय, मंत्री म्हणतात संपर्कात आहेत आणि इकडं प्रवक्ते म्हणतात त्यांचा संपर्कच झाला नाही। जिल्ह्यातली जनता आज भारतीय जनता पार्टीत जेवढ्या संख्येनं तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येते। आता इलेक्शन नाहीये, जिल्हा परिषद झाली आहे, नगर परिषद झाली आहे, पंचायत समिती झाली आहे, सगळे इलेक्शन संपलेत, तरीही आज समाजातील सामान्य माणसाला सगळ्यात जर मोठा विश्वास कुणावर असेल तर तो राणादादावर आहे, राणादादाच्या समर्थ नेतृत्वावर आहे आणि भारतीय जनता पार्टीवर आहे। त्याच्यामुळं विकासाचं नेतृत्व, या भागाचा सर्वांगीण विकास कोण करतोय, या भागाला पुढे कोण घेऊन जाऊ शकतंय आणि या देशाला, या राज्याला नेतृत्व करायची ताकद असलेलं नेतृत्व नरेंद्र मोदीचं आणि देवेंद्र फडणवीसचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर खंबीरपणे दादा पुढे जात आहेत। जिल्हा परिषद अर्चनाताईच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी दत्ताभाऊच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनिशी या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तयार आहे आणि सर्वजण हळूहळू मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीत येत आहेत। दादा, कधी काळी मी जुन्या काळात इटकूरला गेलो तर महादेव आबा 4-5 जर कार्यकर्ते सोडले तर मला कार्यकर्ते दिसत नव्हते। ह्या धाराशिवच्या ह्या ठिकाणी ह्या सभागृहात जर एखादी बैठक करायची म्हणलं तर सतरंजीवर पुरतील एवढे कार्यकर्ते होते, परंतु आता
4-5 गावातले प्रवेश करणारे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने येत आहेत. भाजप विराट स्वरूप प्राप्त करताय. भाजपचं तुफान आलंय. मी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करत असताना माने सर, तुमचं स्वप्न नगरी असेल किंवा स्वप्नपूर्ती असेल, तुमचं स्वप्नावर जरा जास्तच विश्वास दिसतंय. त्याच्यामुळे खात्री आणि विश्वासानं सांगतो, तुम्ही जे जे स्वप्न पाहतात ते पूर्ण करायची ताकद राणादादा आणि भारतीय जनता पार्टीत आहे. त्याच्यामुळं चला भारतीय जनता पार्टीच्या या यात्रेमध्ये सहभागी व्हा, या दिंडीत सहभागी व्हा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला चला, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करून ज्यांनी स्त्री शिक्षणाची धुरा अंगावर घेतली, स्त्री शिक्षणासाठी आणि शिक्षणासाठी आणि अविद्येमुळे काय घडतं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी एक शिक्षक भारतीय जनता पार्टीत येत आहेत, त्याचंही कौतुक करतो. आदरणीय ज्योतिबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.